जो चहुयुगीचा अधिष्ठात्री अमोघा सिद्धी जयाच्या घरी, तो माता पुरी राज्य करी, तया नमन श्री दत्तात्रया, तया नमन श्री दत्तात्रया। श्री दत्तात्रेय महाराज की जय। पूर्ण परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ जगद्गुरु श्री दत्तात्रय प्रभूंच्या अवतार दिनाचं औचित्य साधून मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण सर्वजण श्री दत्तप्रभूंच्या लीळांचं चिंतन करतोय। या आधील भागामध्ये आपण हे बघितलं की श्री दत्तात्रेय प्रभूंची भक्ती करत असताना जर वंचकत्व न करता समर्पित भावनेने भक्ती केली तर जीवाला जे हवं, जीवाला जी मिळवण्याची इच्छा ते श्री दत्तात्रय प्रभू सर्व देत असतात। त्याच लीळेला अनुषंगून धरून आपण पुढे आजची लीळा बघणार आहोत, त्या लीळेचं चिंतन करणार आहोत। या अगोदरच्या भागामध्ये आपण सहस्रार्जुना वरप्रदान ही लीळा बघितली आणि तो श्लोक आपण नेहमी म्हणत असतो, सहस्रार्जुन कराने धूप घेसी ऋषीश्वरा, हेची गर्म घडो देवा दत्तराजा जगद्गुरु, श्री दत्तराजा जगद्गुरु। त्या लीळेमध्ये धूपाचा स्वीकार केला श्री दत्तात्रय प्रभूंनी आणि श्री दत्तप्रभू प्रसन्न झाले। सहस्रार्जुनाला 1000 हातांचं वरदान दिल्यानंतर, त्रिकाळाचं ज्ञान दिल्यानंतर, गत भविष्य वर्तमान याचं ज्ञान दिल्यानंतर त्याच्यासारखा त्या वेळेला जगात कोणीही पराक्रमी नाही, संपूर्ण वलयांकित पृथ्वीचं राज्य त्याच्या सांभाळी केलं। लोक येणार म्हणून सर्वज्ञत्व म्हणजे त्या येणाऱ्याचे मनोरथ पूर्ण करण्याचं सामर्थ्य दिलं। असं संपूर्ण वैभव त्याच्या भक्तीने प्रसन्न झाल्यानंतर दत्तप्रभूंनी त्याला दिलं। सहस्रार्जुन आपल्या राज्यामध्ये महिकावती किंवा महिष्मती आपल्या राज्यात गेला, राजधानीत गेला, सुखेनैव राज्य करू लागला। त्याचं श्रेष्ठत्व, त्याचं ऐश्वर्य सर्व लोकांनी तर मान्य केलं, परंतु पृथ्वीवरच्या त्यावेळेच्या सर्वच राजांनी त्याचं चक्रवर्ती पद स्वीकार केलं। ज्यांनी नाही स्वीकार केलं त्यांना त्याने पराभूत केलं। 14 चौकड्यांचं राज्य मिळवणाऱ्या रावणाला सुद्धा सहस्रार्जुनाने कार्तवीर्याने पराभूत केलं होतं। ज्यांनी विरोध केला त्यांना युद्धात जिंकलं आणि मग जिंकून तो या पृथ्वीचा राजा झाला। येणारा प्रत्येक माणूस जो काही मागायला आलेला आहे तो मागितल्यानंतर त्याचं मागणं तो मागायच्या अगोदरच पूर्ण करत असत। मागितल्यानंतर पूर्ण नाही, अगोदरच तो समोरून मनात जी इच्छा घेऊन आला ती इकडे सहस्रार्जुन मनातल्या जाणायचा त्याचा मनातला आणि मग त्याला जे हवं ते द्यायचा। लोक देव मानू लागले त्याला, लोक देव मानू लागले, सर्वश्रेष्ठ झाला, त्याला त्याच्या पुढे झुकणार नाही असा कोणीच राहिला नव्हता। संत साधूंची भक्ती करायचा, दान धर्म करायचा, जिकडे जाईल तिकडे अष्टभोग परिपूर्ण ऐश्वर्य संपूर्ण तो राहू लागला। प्रजा अगदी सुखात होती, सर्वीकडे व्यवस्थित सर्वजण राहत होते। जे अनितिमान राजे होते, जे अनितिमान लोक होते त्यांनाही तो शिक्षा करायचा। सर्व व्यवस्थित चाललेलं आहेत, पण जेव्हा सर्व व्यवस्थित चालतं यश मिळवणं सोपं असतं, पण यश टिकवणं अवघड असतं। कारण की मनुष्याचा स्वभाव आहे राग द्वेष काम क्रोध मद मत्सर
यांचा पकडा हा प्रत्येक माणसावरती असतो. राजा असेल, रंक असेल, यातून मुक्त फक्त परमेश्वराचे भक्तच होऊ शकतात. तो परमेश्वराचा भक्त होता, परंतु त्याने जे मागितलं होतं ते सांसारिक होतं. म्हणून राग, द्वेष, काम, क्रोध, मद, मत्सर यांच्या वेगळं त्याला होता येणं शक्य नव्हतं. सुखेने व राज्य करत होता. कसलीही अडचण नाही, कसलंही सुख नाही. कंटाळला होता तो. रोजचा राज्यकारभार, रोज सतत कोणी कोणी मागायला येणार. सांसारिक पत्नी सुख, मुलबाळाचं सुख, मंत्रीगण सगळे व्यवस्थित चाललं होतं. आणि सातत्यपूर्ण असतानाही सततचं सुख, नेहमीचा आनंदही माणसाला काहीसा कंटाळवाणा ठरत असतो. युद्ध नाही, लढाया नाही, कुठेतरी आळस आला, आळस येऊ लागला, तो आळसू लागला. येणाऱ्या लोकांचे मनोरथ पुरवायचे, त्यांच्या अडचणी दूर करायच्या, अष्टभोगात रममान राहायचं. आणि मग ते त्याला कळत न कळत कुठेतरी वैशिष्ट्यपूर्ण आयुष्य न राहिल्या कारणाने काहीतरी नाविन्य करावं, ज्याच्यासाठी आपण झगडत असतो, अन्न वस्त्र निवारा, तो सहज, तो राजा होता, सहज मिळालेला होता. राजाच्या जीवनात प्रजेचे दुःख दूर करणे हा एक महत्त्वाचा भाग आहे. सोबतच लढाया करणे, आपला राज्य विस्तार करणे हा एक महत्त्वाचा भाग असतो. राज्य विस्तार करण्यासाठी शस्त्रास्त्र निर्मिती, सैन्य निर्मिती हा एक भाग असतो. म्हणजे तो रोज वेगवेगळ्या कामात मनुष्य गुंतून राहिल्यानंतर त्याला हवा तसा वेळ मिळत नाही. आपलं बघा ना, आपण आपल्या सांसारिक अडचणींमध्ये इतकं ओवल्या पोवल्या गेलेलो आहे, इतकं अडकल्या गेलेलो आहे की आपल्याला क्षणाचीही उसंत नाही. एक संकट झालं, एक अडचण झाली, हे काम झालं, ते काम झालं का सतत रडगाणं. हे दुःख, पाप, अनित्य हा संसाराचा नियम आहे. त्यामुळे तो कळत नकळत आपल्या जीवनात आहेच. राजाला तसं नव्हतं झालं. अनित्यता आहे, दुःखरूपता आहे, पाप आहे. परंतु ज्या गोष्टींसाठी सामान्य लोकांना मरमर करावी लागते, राजे लोकांनाही धडपड करावी लागतं, स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी, स्वतःचं ऐश्वर्य संपादन करण्यासाठी लोकांवरती आक्रमण करावं लागतं, सहस्रार्जुनाला तसं काहीच राहिलं नव्हतं. छोट्या मोठ्या तक्रारी, छोट्या मोठ्या अडचणी सहज सुटल्या जायच्या. युद्धच करायचं नाहीये तर वेगळं काय करायचं. आणि मग या सर्व राज्यकारभारात तो रममान झालेला असताना वेळ जाईना, वेळ घालवल्या जाईना, कंटाळवाणं काहीसं, सर्व सुख असताना सुद्धा कंटाळवाणं व्हायला लागलं. जेव्हा मनुष्य सर्व सहज मिळतं, सर्व मिळतं, त्यावेळेस कुठेतरी अधोगतीच्या मार्गाला लागतो. सर्वच लोक जेव्हा तुमची स्तुती करतात, आपल्या लोकांना, जे मोठे मोठे राजकारणी असतील, मोठे मोठे श्रीमंत लोक असतील, होऊ पाहणारे असतील, यांचा घात करणारे कोण असतात माहिती का? त्यांच्या जवळचेच. कारण ते स्तुती करू 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 इतके वरती नेतात का तिथून बघणं खाली अवघड जातं. आमच्या स्वामींनी छान सांगितलेले, 2-4 भात वेळती म्हणजे 2-4 मागे पुढे फिरणारे, आपल्याला मानणारे झाले, श्रेष्ठत्व देणारे झाले की माथ्याला डोळे जाताना वेळच लागत नाही, अहंकार यायला वेळच लागत नाही. कारण की बरीचशी स्वार्थवृत्तीची माणसं आपली स्तुती स्तोत्र स्तवन करून, कारण की राजा येतो, राजाकडून स्वार्थ काढण्यासाठी त्याला महाराज महाराज महाराज, तुमच्यासारखा दानी जगात नाही, तुमच्यासारखा देव, तुम्ही साक्षात देव आहे. तुम्ही आताही इंटरनेटवर जर सर्च केलं सहस्रार्जुन तर भगवान सहस्रार्जुन असा शब्द येतो. देवत्व प्रदान केलं होतं लोकांनी त्याला. अरे जो लोकांची कामं करतोय, न बोलता करतोय, त्याला लोक देवत्व देणारच आहेत ना. आणि स्तुती झाली, अहंकार आला की अहंकाराने मीच श्रेष्ठ, माझ्यापेक्षा कोणीच या पृथ्वीवरती कोणीच नाही. दत्तप्रभूंच्या भक्तीमध्ये, साधनेमध्ये त्याच्यात कमतरता नव्हती सुरुवातीला, मात्र हळूहळू हळूहळू
स्वतःला अहंकारी बनवत गेल्यानंतर तो अहंकारी झाल्यानंतर वेळ घालवण्यासाठी तो सप्तव्यसनांच्या जवळ जाऊ लागला. कंटाळवाणं आयुष्य दूर करण्यासाठी तो कधी कधी शिकारीला जाऊ लागला. आणि खरं तर राजांचा शोकही शिकार असतो. झालं, सर्व व्यवस्थित झालेलं आहे, झालेलं त्याला टिकवता आलेलं नाहीये आणि अहंकारानं तो मला मागितल्यानंतर सगळं मिळालंच पाहिजे या अहंकारी वृत्तीने मला कोणीही पराभूत करणार नाही, कारण मला साक्षात दत्त प्रभूंनी भेट देऊन वरदान दिले, सहस्र हात दिले, मला कोणी विरोध करणार नाही, ह्या भ्रमात तो राहू लागला. हळूहळू अहंकारी वृत्ती वाढत गेली आणि याच अहंकाराच्या भ्रमामध्ये तो फिरत फिरत एकदा शिकारीला आपल्या राज्याच्या बाहेर निघाला. सहस्रार्जुन राज्याच्या बाहेर निघाल्यानंतर तो फिरत 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 विंध्याचल पर्वतावरती त्या भागामध्ये आला. तिकडे आल्यानंतर अर्थात राजा आहे म्हणजे फक्त 2-5 सैन्य नाही तर खूप सारं सैन्य, हजारो सैन्य त्याच्या सोबत आहे. राजा शिकारीला निघालाय, त्याच्या रक्षणासाठी, त्याच्या सेवेसाठी खूप सारं सैन्य आहे. मात्र फिरत फिरत आल्यानंतर काहीशे उन्हाळ्याचे दिवस आहे, ऊन कडाक्याचं तापलेलं आहे, जवळपास पाणी नाहीये, सोबतचं पाणी अन्न सगळं संपलंय. राजा खूप दूरून निघून आलेला आहे. सैन्य तहानेनं कासावीस तर झाले, पण राजाही तहानेनं कासावीस झालेला आहे. जवळचं पाणी संपलेले, कुणाकडेच सैन्यामध्ये कुणाकडेच पाणी शिल्लक नाहीये. आणि मग तो एका ठिकाणी झाडाखाली थांबून आपल्या सैन्याला, आपल्या सेवकांना आज्ञा करतो की पाण्याची व्यवस्था करा, मी खूप कासावीस झालोय, मला पाण्याची अत्यंत गरज आहे, नितांत जरूर आहे. अर्थात ही आज्ञा होती, राज आज्ञा होती. काही सैनिक इकडं, काही सैनिक इकडं, काही सैनिक, चारही दिशांना सैनिक पाठवले, काही वेगवेगळे, जिथून ज्या दिशेकडून मिळेल त्या दिशेकडून पाणी घेऊन या. त्यातले 2-5 सैनिक एका दिशेला गेल्यानंतर तिथं त्यांना जवळ एक झोपडी दिसली. एवढ्या निबिड अरण्यामध्ये झोपडी पाहून त्यांना आश्चर्य वाटलं, पण झोपडी आहे म्हणजे नक्कीच इथं पाण्याची सोय असणारच आहे. ते 2 सैन्य तिथं येतात. ते सैनिक तिथे आल्यानंतर एका मतानुसार, लीळाचरित्रानुसार ती झोपडी रेणुका मातेची आणि जमदग्नी ऋषीची असती. ते दोघंही सारीपाट खेळत असतात. आणि एका मतानुसार, इतर पुस्तकांच्या संदर्भानुसार, रेणुका माता पर्णकुटीमध्ये झोपडीमध्ये काहीतरी काम करत असते आणि जमदग्नी ऋषी ध्यानस्थ असतात. त्यावेळेला त्या सैनिकांचा आवाज, ते आवाज देतात, हे साधनेत गुंग असतात. रेणुका माता बाहेर येते आणि त्यांना ते सैनिक सांगतात, माई ग, आम्ही सहस्रार्जुन राजाचे सेवक आहोत आणि त्याला खूप तहान लागलेली, जरा पाणी मिळेल का? ती म्हणते ठीक आहे. आपल्या कानातून असा छोटासा मळ काढते, त्याचं द्रोण करते आणि त्याच्यात पाणी टाकते. ते सगळं बघितल्यानंतर हे सैनिकांना आश्चर्य वाटते, ह्या असं काय करते आणि असं का करते. मात्र ऋषी पत्नी आहेत, ठीक आहे. आणि मग रेणुका माता त्यांना सांगते की हे खोलगट भाग बघा, तिथं हे टाकून द्या, तुम्हाला हवं तेवढं पाणी प्यायला मिळेल. सैनिकांना आश्चर्यही वाटतं, अशक्यही वाटतं, कुतूहलही वाटतं, पण चला करून तर बघूयात म्हणून ते येतात आणि एका खोलगट भागामध्ये ते टाकून देतात. तर तिथं सरोवर भलं मोठं तयार असं तळं होतं. आणि मग सहस्रार्जुनासह संपूर्ण सैन्य, घोडे, हत्ती, सगळे यथेष्ट पाणी पितात आणि पाणी मस्त चवदार लागतं. राजा विचारतो का, बाबा रे, आपण पाण्याचा शोध घेतला त्यावेळेस इथं तळं नव्हतं, इथं तळं कसं आलं? आणि एवढं गौल्य, एवढं गोड पाणी आपल्या राज्यात आणि आपल्याला ठाऊक नाहीये. त्यावेळेस ते सैनिक सांगतात, इथे एक झोपडी आहे, त्या झोपडीमध्ये आम्ही गेल्यानंतर त्या ऋषीपत्नीने कानाचा मळ काढला,
त्यात पाणी टाकलं आणि हे इथं द्रोण बनवलं आणि पाणी टाकायला सांगितलं, त्याचं हे तळं तयार झालं. राजाला कुतूहल वाटलं, अरे बापरे असं आहे का. एवढे जर सामर्थ्यवान आहे तर त्या ऋषींचं, त्या ऋषीपत्नीला नक्की त्या पर्णकुटीत जायलाच हवं, त्यांचं दर्शन घ्यायलाच हवं. म्हणून तो त्या ठिकाणी येतो. पाणी पिलेलं आहे. आता जेव्हा तहान इतकी लागलेली, त्या अर्थी त्यांना तहान भूक दोन्ही लागली. पण जेव्हा तहान आणि भूक लागत असते तेव्हा काहीशी भूक पाण्याने थांबू शकते. म्हणजे तहाने पाणी जर पिलं तर भूक थांबू शकते, पण तहान शमवणं कशानं शक्य नसतं पाणी पिल्याशिवाय. भूक लागली, पुन्हा येतात, दर्शन घेतात आणि विनंती करतात. आश्चर्य कळलेलं असतं, बघितलेलं असतं की माई ग, तुम्ही पाणी पाजलं, आम्ही पोटभर पाणी पिलो, पण आम्हाला काहीशी भूक लागलेली आहे. रेणुका माता म्हणतात की हो ठीक आहे, नक्कीच, आणि तुम्ही आमच्या पर्णकुटीत आला आहात तर तुम्हाला उपाशी आम्ही पाठवू शकत नाही. तुम्ही भोजन करून जा, जरा हातपाय धुवून या. ते म्हणतात सगळं हातपाय धुले, यथेष्ट पाणी पिले, ठीक आहे बसा. आणि मग रेणुका माता काही मिनिटांच्या अंतरामध्ये, काही मिनिटांमध्ये राजाला पंचपक्वान्नाचं भोजनाचं ताट आणते, भलं मोठं ताट आणते. राजा आश्चर्याने, एवढ्या कमी वेळामध्ये, एवढ्याशा झोपडीमध्ये एवढे पदार्थ. राजा म्हणतो मलाच नाही, सगळ्यांना भूक लागलेली. रेणुका माता म्हणतात काळजी करू नको, सगळ्यांना देते मी. आणि सगळ्या सैन्याला यथेष्ट भोजन. जे पदार्थ कधी ऐकले नव्हते ते पदार्थ, ज्या पदार्थांची चव राजा असून, चक्रवर्ती राजा असून कधी त्याला मिळाली नव्हती, असे गौल्य पदार्थ, इतके गोड, इतके छान चवदार, की इतके रुचकर की त्याला या अगोदर कधीच अनुभवायला, खायला मिळाले नव्हते. राजा यथेष्ट भोजन करतो, पोटभर सर्व सैन्य तृप्तीपर्यंत भोजन करतं. आणि मग तो राजा रेणुका मातेला विचारतो. तोपर्यंत या जमदाग्नी ऋषींची साधना संपलेली असते. रेणुका मातेला विचारतो, नाही ग, मी चक्रवर्ती राजा आहे, मग सहस्रार्जुन आहे, माझं भलं मोठं राज्य आहे, पण एवढे रुचकर पदार्थ तुमच्या या पर्णकुटीत कसे, आणि इतक्या कमी वेळामध्ये, इतक्या अल्पावधीमध्ये तयार कसे केले. त्यावेळेस रेणुका माता सांगते की राजन, हे मी तयार केलेलं नाही आहे, तर आमचे पती परमेश्वर जमदाग्नी ऋषी यांनी आपल्या तपसाधनेने इंद्राला प्रसन्न केलं. आणि मग इंद्राने प्रसन्न होऊन यांना कामधेनू नावाची गाय दिली. त्या गायीपासून लेय पेय चोष्य भोज्य, म्हणजे खाण्याचे जेवढे प्रकार आहेत तेवढे पदार्थ मिळतात. आणि तिच्यापासून हे सगळं उत्पन्न झालेलं आहे. पोटभर जेवण झालेलं आहे, अहंकार झालेला आहे, आंधळा झालेला आहे. कारण की आत्ता पोटभर जेवण झाले, परंतु अगोदरच्या त्याच्या वागण्यात फरक पडलेला आहे. जो भक्तिभावाने श्री दत्तात्रय प्रभूंची भक्ती करायचा, थापावर इंगळ घेऊन सेवा झाडायचा, तो त्या सगळ्या सुखवैभवामध्ये रममान होऊन अहंकारी झालेला आहे. आणि मग त्याला अभिलाषा संचार होते. तृप्त झालेला आहे, अभिलाषा मला मिळालं पाहिजे. आणि मग तो ज्या जमदाग्नी ऋषींना, रेणुका मातेला सांगतो की आज तुम्ही ऋषी आहात, तुमच्याकडे कोण येतं, ही गाय मला द्या. माझ्या राज्यामध्ये शक्यतो कोणी भूक राहणार नाही याची मी काळजी घेत असतो. मात्र तो सगळा प्रपंच करत असताना ते सगळं स्वयंपाक करा, वाटा वगैरे एवढं करण्यापेक्षा ही गाय मला देऊन टाका. हजारो लोकांच्या गरजा पूर्ण होतील, कोणीही उपाशी राहणार नाही. जमदाग्नी ऋषी सांगतात की बाबा रे राजन, ही गाय मी तुला देऊ शकत नाही, कारण की ती इंद्राने मला प्रसन्न होऊन दिलेली आहे, पण ती माझी नाही, ती इंद्राची आहे. जेव्हा मला गरज असते तेव्हा मी तिला बोलवतो, ती आपला कार्यकर्ते निघून जाते. आता राजा फक्त पृथ्वीचाच नाही, इंद्र, तिन्ही लोकांचा राजा झालेला असतो तो, कळत न कळत. आणि मग तो सांगतो, कोण इंद्र, मी नाही मानत त्याला, मला ही गाय हवी.
ऋषी सांगतात नाही देऊ शकत, जी माझी गोष्ट वस्तू नाही ती तुला कशी देऊ. राजा ऐकत नाही, प्रेमाने मागतो, पण जेव्हा ऐकत नाही त्यावेळेस ते ऋषीवर म्हणतात की बाबा रे मी द्यायला तयार नाहीये, कारण ती माझी वस्तू नाहीयेच, पण ती जर येत असेल तुझ्या नेण्याने तर घेऊन जा. राजाला राग आलेला असतो, अरे मी मागतोय तर पण देत नाहीये. राजा रागावलेला आहे, अहंकार झालेला, मी मागितल्यानंतर तुम्ही मला देत नाही, कशी येत नाही कशी देत नाही. आणि म्हणून ते सैनिकांना आज्ञा करतो की तिला सोडून चला. तिचा सोडल्यानंतर हाकलण्याचा प्रयत्न करतात, ती जाग्याहून हलत नाही. जेव्हा जाग्याहून हलत नाही त्यावेळेस ते तिला ओढायचा प्रयत्न करतात, तरी हलत नाही, आणि मग ते तिला मारतात. आणि त्या मारल्याने तिथं त्या ठिकाणी गाय पाय खुरडते, मलमूत्र करते, आणि त्यातून सैनिक तयार होतात. आणि मग सैनिक तयार झाल्यानंतर त्या सैन्याचं आणि राजाचा सैन्याचं तुंबळ युद्ध होतं. आता ते देव सैनिक, हे माणसं सैनिक, हे सर्व सैन्य, राजाचं सहस्रार्जुनाचं सर्व सैन्य ठार मारल्या जातं, फक्त राजा उरतो. राजाला क्रोध आलेला असतो, राग आलेला असतो, संताप आलेला असतो, अरे मी मागितलं मला देत नाही, बळजबरी, आणि माझं सगळं सैन्य मारलं गेलं. हे या ऋषीमुळे झालं. मी मागितल्या यांना जर दिली असती तर हे युद्ध झालं नसतं, युद्ध झालं नसतं, माझं सैनिक मारल्या गेलं नाही. हे सगळे या ऋषीमुळे झालं ना. आणि तलवार उपसतो, ऋषीवरती वार करतो. जमदाग्नी ऋषीवरती वार केल्याबरोबर एका वारामध्ये ऋषी गतप्राण होतो. दुसरा वार करतो, आणि तिसऱ्या वाराला जेव्हा ती सती रेणुका मध्ये घुसते त्या आपल्या पतीवरती, आणि हा साप 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 वार करतो. 21 वार रेणुका मातेवरती करतो. कामधेनू सर्व सैन्याला मारून आपल्या स्वस्थानी इंद्रस्थळी निघून गेलेली असते. मात्र हा मारतो, राग क्रोध इतका आलेला असतो की तो सगळं विसरतो. दत्तप्रभूंची भक्ती विसरतो, त्यांनी घालून दिलेल्या अटीही विसरतो. काय अटी घालून दिलेल्या असतात? राजा मी तुला सहस्र भाऊ दिलेत, मी तुला त्रिकाळ ज्ञान दिलेले, मी 1000 वर्ष आयुष्य दिलेले, मी तुला लोकांचं जाणून मनोरथ पुरवशील असंही वरदान दिलेलं आहे. आतुर बळीया होशील, तुला कोणीही पराभूत करू शकणार नाही असंही वरदान दिलेले. मात्र गोहत्या, ब्राह्मणहत्या, स्त्री हत्या, गाईला मारू नकोस, ब्राह्मणाला मारू नकोस, आणि स्त्रीला मारू नकोस. ज्या दिवशी तू ह्या 3ही गोष्टी करशील त्या दिवशी तुला कोणीही वाचवू शकणार नाही. तुझा नाश, सत्यानाश नक्की होणार, असं दत्तात्रय प्रभूंनी वरदान अटी सांगितलेल्या असतात. आणि त्या 3ही भंगल्या जातात. तो गाईला म्हणजे कामधेनूंना मारतो, वार करतो, रेणुका मातेला ऋषींना ठार करतो. भीती वाटते, अरे बापरे नको ते होऊन गेले, त्याला भान राहत नाही. त्या भानाच्या बेभान झालेल्या राजानं त्यांना मारल्यानंतर त्याला काहीशी जाणीव होते, अरे बापरे, आणि तो तिथून निघून जातो. रेणुका आणि जमदाग्नींचा पुत्र परशुराम हा महादेवापाशी विद्या अभ्यास करत असतो. 21 घाव लागल्यानंतरही रेणुका मातेमध्ये काहीसा जीव असतो, आणि ती परशुराम परशुराम असा धावा करते. ही हाक ऐकून महादेव कैलासामध्ये परशुरामाला सांगतात की बाबा रे, तुझी माऊली संकटात आहे, तुझे माता पिता संकटात आहे, अडचणीत आहे, आणि ते तुझा धावा करताय, तू जा. परशुराम येतो, बघतो तर जिकडे तिकडे प्रेतांचा खच आहे, जिकडे तिकडे रक्तच रक्त. आणि मग शोधत शोधत आपल्या पर्णकुटीजवळ येतो. बघतो तर आपले पती, आपले वडील आणि माय आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आहेत. त्याला क्षणभर वाटून जातं संपले, दोघंही मृत्यू पावलेले, मरण पावलेले आहे. मात्र तो आई आई असं म्हटल्यानंतर किलकिल्या डोळ्यांनी रेणुका माता त्याच्याकडे बघते, आणि तू आलास, परशुरामा आला, समाधानानं सांगते. तो विचारतो, आई हे कोणी केलं? अरे आम्हाला मारलं ना, हे सगळं आहे ना ते सहस्रार्जुन चक्रवर्ती राजानं केलंय. 21 घाव मारले रे मला.
डोळ्यात अश्रू आहेत, खूप दुःखित होतो आणि त्याच क्षणी प्रतिज्ञा करतो की मी सहस्रार्जुनाला तर ठार मारेलच, परंतु 21 वेळा ही पृथ्वी निक्षत्रिय करतील, क्षत्रिय रहित करेल मी. या पृथ्वीवरती एकही राजा, एकही क्षत्रिय मी जिवंत ठेवणार नाही, अशी प्रतिज्ञा करतो. माता सांगते जाऊ दे, ते जाऊ दे, त्याला दत्तप्रभूंचं वरदान आहे सहस्रार्जुनाला, ते बाजूला ठेव, पण माझी एक शेवटची इच्छा आहे की तू आमचा कोऱ्या भूमीवरती, जिथे कुठलाही जीव मारला नाही, जिथे हिंसा झालेला नाही, पुरलेला नाही, अशा भूमीवरती आमचा निक्षेप करावा. मातेचं असं वचन ऐकल्यानंतर परशुराम म्हणतो, माई ग, मी ती कोरी भूमी मला कशी कळणार, कुठे शोधू? रेणुका माता सांगते काळजी करू नकोस, सह्याद्री पर्वतावरती माहूरगडाला जा, तिथं श्री दत्तात्रेय प्रभू राहतात, त्यांना भेट, ते तुला कोरी भूमी दाखवतील. तो पुन्हा म्हणतो, माई ग, दत्तप्रभू मला भेटतील कसे, मी त्यांना ओळखत नाही, कसं शोधू त्यांना, मी कसं ओळखणार? पुनश्च रेणुका माता सांगते काळजी करू नकोस, तू आम्हाला जेव्हा कावडीमध्ये घेऊन जाशील त्यावेळेस कावडीचा जो बांबू आहे त्या बांबूला दत्तप्रभूंची भेट झाल्यानंतर, दत्तप्रभू समोरून आल्यानंतर कोंब फुटतील. काय होईल? कोंब फुटतील आणि मग हा दोघांनाही, परशुराम दोघांनाही घेऊन माहूरगडाकडे निघतो. एक चक्कर होतो, दुसरा चक्कर होतो आणि तिसऱ्या प्रदक्षिणेला समोरून मातंग वेशात दत्तप्रभू येत असतात. सुरा आहे त्यांच्याकडे, मांस आहे, मदिरा आहे, असा मातंग वेशात दत्तप्रभू समोरून आल्यानंतर हा प्रत्येक कुणी न कुणी भेटल्यानंतर फक्त कावडीकडे बघायचा, प्रत्येक वेळा निराशा व्हायची, त्याची आशाही मावळत चालली होती. मात्र दत्तप्रभू मातंग वेशातून समोरून आल्यानंतर बघतो तर कावडीला कोंब फुटलेले आहेत. तो पटकन कावड खाली ठेवतो, दत्तप्रभूंचे चरण धरतो आणि म्हणतो, दत्तप्रभू माझ्या आई वडील वारलेले आहे, मेलेले आहे, मारलेले आहेत, यांना कोरी भूमी आहे. दत्तप्रभू, अरे बाबा तू असं का करतो, मी बघ मी असा आहे, मातंग वेशात आहे. मातंग वेशात म्हणजे मी मातंग आहे. तिथं दत्तप्रभू लगेच ओळख देत नाही. दत्तप्रभू सांगतात की मी अरे मातंग आहे, तू ब्राह्मण दिसतोस, माझ्याकडे हे मांस आहे, ही सुरा आहे. तो विनंती करतो, नाही देवा, तुमच्यामुळे, म्हणजे तुम्हीच दत्तप्रभू आहात साक्षात. आणि मग सोबतची एक दासी असते, ती प्रार्थना करते, ती आदिशक्ती माया असते, ती सांगते देवा त्याच्या विनंतीचा स्वीकार करा. आणि दत्तप्रभू त्याच्या विनंतीचा स्वीकार करतात. श्रीचरण प्रक्षालन करण्यासाठी म्हणजे पाय धुण्यासाठी त्या ठिकाणी उदक आणायला सांगतात आणि हा बाण मारतो, जमिनीतून उदक येतं, श्रीचरण प्रक्षालन करतो आणि मग तिथे सर्व तीर्थ तयार होतं. त्या पाण्याने जागा शिंपडायला लावतात. दत्तप्रभू जागा शिंपडल्या जाते आणि त्या क्षणी त्या जागी त्या दोघांचा निक्षेप केला जातो. दत्तप्रभू मातंग वेशात असल्या कारणाने त्या ठिकाणी दत्तप्रभू त्या निक्षेपाच्या ठिकाणी रेणुका माता आणि त्यांना तिथे मांस वाहतात, मदिरा देतात, जे काही त्यांच्याकडे असतात ते समर्पित म्हणजे ते देतात आणि सांगतात भोगाला पाव, लोकांचे मनोरथ पूर्ण कर. हा सगळा प्रकार झाल्यानंतर दत्तप्रभू त्याला सांगतात की हे सगळं झाल्यानंतर तू मागे वळून बघू नकोस. तो म्हणतो ठीक आहे. मग दत्तप्रभूंना सांगतो की देवा माझ्या आईवडिलांचे जे हाल आहे, असं निघृण कृत्य जे आहे ते सहस्रार्जुनाने केलेले आहे, तर मी त्याला मारण्याचा विडा उचललेला आहे, प्रण केलेला आहे, शपथ घेतलेली, प्रतिज्ञा केलेली आहे, पण तुमचा तर त्यांना वरदान आहे, मग मी कसं करू? दत्तप्रभू म्हणतात काळजी करू नको, मी त्याला वरदान दिले, मात्र माझी आज्ञाभंग केली त्याने. मी जे निषेध सांगितले होते, जे नको करू ते त्यांनी तीनही गोष्टी केलेले. आता त्याचा सत्यानाश नक्कीच होणार आहे, त्याला कोणीही मारू शकेल. आता आमचं वरदान त्याला लागू होणार नाही, आमचं वरदान त्याचं रक्षण करू शकणार नाही, तो तुझ्याकडून पराभूत होईल, तू त्याला मारू शकतो. आणि असं म्हणून तो
दत्तप्रभूंच्या श्रीचरणावरती माथा टेकवतं. दत्तप्रभू अंतर्धान पावतात आणि मग तिथे निक्षेप करून पुढे गेल्यानंतर मागून आवाज येतात आणि दत्तप्रभूंनी सांगितलेलं असतं की बाबा रे मागे बघू नको, तरीही तो बघतो आणि जेव्हा बघतो तेव्हा त्या जमिनीमधून रेणुका माता एवढी अशी वर आलेली असती. तो मागे बघतो आणि तिथेच थांबतंय. म्हणून रेणुका मातेचं मंदिर जर बघाल तर रेणुका माता तुम्हाला छातीपर्यंतच दिसेल, त्यांची ती प्रतिमा प्रतिकृती. आणि मग हा सहस्रार्जुनाला पराभूत करतो, मारून टाकतो, 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय करतो. का करू शकला असं? कारण देवाने सांगितलं जे करायला ते केलं आणि जे नको करायला सांगितले तेही केलं. आमच्या देवाने स्वामींनी जी नको गोष्ट करायला सांगितली, जे वारलं जे देवाने वारलेलं आहे, नको करू सांगितलेलं ते केलं, तर त्याचं रक्षण या सृष्टीमध्ये कोणीही करू शकत नाही नाही नाही. देवता भक्ती करू नका, विकल्पाला शरण जाऊ नका असं देवाने सांगितलेलं. जो माणूस जो साधक असेल, नामधारक असेल, वासनिक असेल, तो विकल्पाला शरण गेला तर त्याचं रक्षण कोणीच करू शकत नाही. अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की देवाने सांगितलेले माहूरला जाऊ नका आणि माहूरला गेल्यानंतर जर माणूस गेला, आज्ञाभंग केली, परमेश्वराची आज्ञाभंग केली का त्याचं रक्षण परमेश्वर करत नसतात, करण्याची जबाबदारी नसते. आज्ञाभंग करू नये. दत्तप्रभूंची आज्ञाभंग केल्यामुळे सहस्रार्जुनाला राज्य गमवावं लागलं, आयुष्य गमवावं लागलं, सुख सब वैभव गमवावं लागलं आणि नरकालाही जावं लागलं. आपण जर स्वामींची आज्ञाभंग केली, माहूरला गेलो तर ज्याचं त्याचं पाप ज्याच्या त्याच्याकडे, आचरण करल त्याचा धर्म. पुन्हा त्याला असंही म्हटलं जाईल की बाबा लोक जातात, बाबा लोकांनी नको जायला, तिथं जातात राहतात. ज्याचा त्याचा आचरणाचा भाग आहे तो. ज्याचा जसा अधिकार तो त्याचा तो जाणे. मात्र परमेश्वराची आज्ञाभंग केल्यानंतर मनुष्याचं वाटुळं होणं पक्क आहे, नक्की आहे, खरं आहे. म्हणून परमेश्वराची आज्ञाभंग करू नये. यदा कदाचित जर सहस्रार्जुनाने ती आज्ञाभंग केली नसती तर आजपर्यंत किंवा हजार वर्ष तर दत्तप्रभूंनी दिलेलंच होतं. 1000 वर्षापर्यंत त्याला कोणी पराभूत करू शकलं नसतं. पण दुर्दैव परमेश्वराची आज्ञाभंग झाली आणि दत्तप्रभूंचं वरदान असतानाही परशुरामाने त्यांना पराभूत केलं. सांगायचं तात्पर्य पुन्हा परमेश्वराची कुठलीच आज्ञाभंग होणार नाही. आपण याची दक्षता घेऊया. अर्थातच तो अधिकारानुरूप काही आज्ञा असतात, काही वचनं असतात, त्याचंही भान, विरुद्ध अस्थिपरीचंही भान आपल्याला ठेवणं गरजेचं आहे. एवढं लक्षात घ्या. आज आपण सर्वजण असं ठरवूयात का आपल्याला जेवढं परमेश्वराचं ज्ञान आहे, आपल्याला जी निषेध स्वामींनी देवाने सांगितलेले, जे करू नका असं सांगितले, त्यातलं आपण पालन करायचा प्रयत्न करूयात. प्रयत्नाला सुरुवात करूया. आज या ठिकाणी थांबतो. तुम्हाला आतापर्यंतचे व्हिडिओ कसे वाटले, काय आवडलं, काय नाही आवडलं, हे कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगू शकता. अजूनही आपल्या दत्तप्रभूंच्या लीला बघायच्याच आहे. तोपर्यंत सर्वांना, पुढील भागापर्यंत सर्वांना पुन्हा एकदा दंडवत प्रणाम करतो आणि आज थांबतो. श्री दत्तात्रेय महाराज की जय.